नमस्कार, द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एकदम खुसखुशीत आणि खमंग असे वेगळ्या प्रकाराचे हे नमकीन बनवूया. तुम्ही चहासोबत पण घेऊ शकता, लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. तर मी हे प्रवासात नेण्यासाठी बनवलेले आहे. तर चला तर म्हटलं तुमच्यासोबत हे शेअर करूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर आता आपण सुरुवात करूया. तर 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे. तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता किंवा नुसतं मैद्याचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालते तुमच्या आवडीनुसार. मी हे दोन्ही एक वाटी हे आणि 1 वाटी हे असं 2 वाट्या घेतलेल्या आहे. चवीनुसार मीठ घातलं. मीठ थोडं जास्ती घालायचं आहे. जसं खारे शंकरपाळे वगैरे असतात किंवा खारी असते त्याप्रमाणे चवीलाही छान व्हायला पाहिजे. तर मी पोहे खायचा जो चमचा आहे त्या चमच्याने अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घातला. 1 चिमूटभर मी बेकिंग पावडर घातलं आणि थोडंसं कडक तेल करून घेतलं. खूप कडकडीत पण नाही आहे आणि 5 चमचे मी तेल घातलेलं आहे, चांगलं गरम तेल. आता हे पिठामध्ये तेल घातल्यामुळं छान चोळून घ्यायचं. गरम असल्यामुळे थोडं आधी चमच्याने फिरून घ्यायचं, नंतर हाताने चोळून घ्यायचं. व्यवस्थित चोळून घ्यायचं म्हणजे पूर्ण पिठाला आपण जे तेल घातलेलं आहे, तेलाचं मोहन ते पूर्ण पिठाला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. बघू शकता मस्त गोळा बनला जाते. तर पीठ छान तयार झालं. आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ छान घट्ट भिजवून घेऊया. तर 1 वाटी पाणी घेतलं आहे मी. पाऊण वाटी पाणी घातलं. थोडं थोडं पाणी घालून छान घट्ट असं पीठ भिजवून घ्यायचं. नंतर थोडासा पाण्याचा हात घेऊन छान पीठ भिजवून घ्यायचं. आपण जसं नेहमी नमकीनसाठी वगैरे बनवतो घट्ट शंकरपाळे वगैरे बनवताना, तसं आपल्याला हे छान घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर मस्त घट्ट पीठ भिजवून घेतलं. आता आपण याला 10 मिनिट थोडंसं झाकून ठेवू या. म्हणजे थोडंसं काय होते पीठ थोडंसं मुरलं जाते. आपण त्याच्यामध्ये मीठ वापरलेलं आहे ते छान व्यवस्थित मुरलं जाते. 10 मिनटं झाल्यानंतर आता आपण हे पीठ काढून बघूया. पुन्हा छान मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आपण जसं पोळीला वगैरे बनवतो त्याप्रमाणे. आणि हे पोळीसारखंच आपल्याला एकदम पातळसर लाटून घ्यायचं आहे. तर चला तर तुम्हाला तेल पीठ लावायची काही गरज नाही आहे, कारण मोहन आपलं व्यवस्थित झालेलं आहे. तर आपण आता साठा बनवून घ्या. 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतला आणि त्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे वितळलेलं. थोडंसं आपल्याला पातळ पेस्ट कसं करतो तसं बनवून घ्यायचं साठा. तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे राहत नाही. आता एकदम पातळसर पोळी लाटून घेतली. तुम्हाला दाखवते मी त्याच्यावरती लावून. तर याप्रमाणे लावायचं आहे. सगळ्या साईडला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. तर हे व्यवस्थित साठा पूर्ण साईडने काठाला वगैरे व्यवस्थित लागला गेला पाहिजे. म्हणजे आपले हे नमकीन जे आहे ते छान खुसखुशीत होतं त्याच्यामुळेच. आता आपण ही पोळी अशी दुमडून घेऊया. त्यावरती पण आपण थोडंसं लावून घेऊया. आज आपण हे वेगळ्या प्रकारचे नमकीन बनवणार आहोत. थोडंसं पातळसर वरती पण लावून घेतलं मी हे. आणि असं चौकोनी घडी करून अशीच आपण लाटून घेऊया. थोडीशी लांबट केली मी हाताने. आणि खूप पातळसर नाही लाटायची, थोडीशी जाडसर ठेवायची. आपण जसं नेहमी शंकरपाळ्यासाठी बनवतो त्या साईजची तुम्हाला दाखवली मी. आता माझी नात म्हटली, आजी हे गोल गोल बनवूया आपण, छान दिसते. तर तुम्हाला मी हे आपलं जे औषधाच्या बॉटलचं वगैरे झाकण असते तुम्ही त्यांनी पण बनवू शकता किंवा आपले जे क्रीमची नोझल वगैरे असतात केकचे आयशिंगचे त्यांनीसुद्धा बनवू शकता. बघू शकता हे आपण हे गोल पण बनवून घेतले आणि तुम्हाला मी हे काजूच्या आकाराचे सुद्धा बनवून दाखवत आहे. तर अर्धच झाकण घ्यायचं आहे, अर्धवट ठेवायचं आहे म्हणजे बरोबर काजूचा आकार येते. तर थोडेसे मी तुम्हाला हे पण करून दाखवलेले आहे. एकीकडे मी तेल पण आधीच गरम करायला ठेवलेलं आहे. मस्त ह्याला पण जाळी येते बघू शकता तुम्ही. थोडं थोडं करून तळून घ्यायचं. तेल आधी छान गरम करून घ्यायचं. नंतर गॅस कमी करायचा. मोठ्या गॅसवरती जर तुम्ही हे तळले गेले तर त्याचा कलर लवकरच लाल होईल, पण ते मधून कच्चेच राहतील. त्यामुळं शक्यतो मधून कच्चे नाही राहता मंद गॅसवरतीच तुम्ही हे तळून घ्या छान सोनेरी कलर येईपर्यंत. बघू शकता तुम्ही कलरही छान आला आणि छान खुसखुशीत असे तळले गेलेत हे. तर आता आपण जे राहिलेले गोल आहे ते पण आपण तळून घेऊया. गॅस कमीच आहे माझा. आणि हलकासा चमचा फिरवायचा. तुम्ही झाऱ्यानं फिरवता, हलका चमचा फिरवला म्हणजे खालीवर होतात ते व्यवस्थित.
तर आपण पहिले जे काजूचे आकाराचे तळून घेतले होते सोनेरी कलर, त्याचप्रमाणे आपण हे पण तळून घेणार आहोत. बघू शकता मस्त जाळी दिसत आहे. खारीसारखी टेस्ट लागते याची, कारण आज आपण हे थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे. बघू शकता अजून थोड्या वेळ आपण तळून घेऊया. छान सोनेरी कलर येईपर्यंत मस्त कलर आला बघू शकता. आता आपण काढून घेऊया. याचप्रमाणे आपण हे सगळे नमकीन तळून घेऊया. अतिशय चवीला छान आणि खमंग लागतात हे. तर 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा वापरून हे केलेलं आहे. तुम्ही नुसतं गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा हे छान होतात. आवडीनुसार आहे तुमच्या. बघू शकता कलर मस्त आलेला आहे आणि छान खुसखुशीत खमंग असे आपले हे नमकीन तयार झालेले आहे. तर आपण हे सगळे नमकीन तळून घेतलेले आहे. तुम्हाला दाखवते मी. कलरही सुंदर आलेला आहे. तुम्हाला तोडून पण दाखवते. एकदम खुसखुशीत असे आपले हे तयार झालेले आहे नमकीन. चवीलासुद्धा अप्रतिम आहे. तुम्ही 4च्या चहासोबतसुद्धा घेऊ शकता किंवा लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. बघू शकता किती सुंदर असं खुसखुशीत आणि मधूनसुद्धा छान जाळी आलेली. एक तोडून पण दाखवला आहे तुम्हाला. तुम्ही हे प्रवासातसुद्धा नेऊ शकता. तर रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.